आता एक ब्रेकिंग न्यूज आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये सध्या तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी 20 फुटावरून वाहते। त्यातच नदीपात्रामध्ये असलेल्या मंदिराच्या दीपमाळीवरून तरुणांनी पाण्यामध्ये धोकादायक उड्या मारण्याचा हा स्टंट केलेला आहे। अशा स्टंटबाजांवर कारवाई करण्याची सध्या मागणी केली जाते। तर पंचगंगा नदीमधील आपण ही सध्या महत्त्वाची दृश्य पाहतोय। मुसळधार पाऊस झालेला आहे आणि अशातच आता या दीपमाळेवरून तरुणांनी उडी मारत स्टंटबाजी केली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडनं। रणजित, आपण सध्या कोल्हापूरची ही दृश्य पाहतोय। पंचगंगा नदीमध्ये हे तरुण स्टंटबाजी करतायत। आता अशा स्टंटबाजांना आवरण्यासाठी प्रशासनाने कशा उपाययोजना करणं गरजेचं आहे? कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदीचं पात्र आता वाढत चाललेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने स्टंट करू नये असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र पंचगंगा नदी परिसरात असणारी जी छोटी मंदिरे आहेत त्यांच्या दीपमाळा आहेत, तसंच पंचगंगा नदीचा जो पूल आहे या पुलावरून पुराच्या पाण्यामध्ये किंवा नदीच्या पाण्यामध्ये उड्या मारण्याचे स्टंट आता वाढत चाललेले आहेत। या परिसरात अनेक पट्टीचे पोहणारे आहेत, मात्र पुराच्या पाण्यामध्ये आपला जीव धोक्यात घेऊन असं पोहणं हे अत्यंत धोकादायक आहे। त्यामुळे प्रशासनानं सुद्धा अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकातून होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर अशा स्टंटबाजांना आवरा आणि यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आता स्थानिक नागरिक करतायत। त्यामुळे प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, काय भूमिका घेतली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनाच आवाहन करू इच्छितो की आपण जरी पट्टीचे पोहणारे असलात तरी सुद्धा अशा पद्धतीने पुराच्या पाण्यामध्ये किंवा खोल पाण्यामध्ये पोहणं हे टाळा।